जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 फेब्रुवारी इसवी सन 1623 राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधू संभाजी भोसले यांचा स्मृतिदिन. राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1623 रोजी खंडागळे हत्ती प्रकरणात देवगिरीवर झाला. निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता. दरबाराचे काम संपून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्या बेफामपणे त्याला चिरडून तोडवू लागला. हत्तीवरती माहूत होता तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तो बिथरलेला गजराला लोकांना तुडवीत चित्कार करीत तो धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना. त्या पिसळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजेच जिजाऊंचा भाऊ यांना ते सहन झाले नाही, कारण त्यांनी हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजी जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले. हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना खूप सोमला. दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळी केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले. यावेळी मालोजी राजांचे बंधू विठूजी भोसले व त्यांची 2 मुले संभाजी भोसले आणि खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले. खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले, पण ते फार काळ टिकले नाही. मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचं दूर केलं. मलिक अंबर लखुजीराजे यांचा कायमचा द्वेष करत होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते, पण त्याला फारसे यश येईना. आता काय म्हणायचे या दैवगतीला, काय नाव द्यायचे या यादवीला. दत्ताजींच्या आणि संभाजी राजांच्या राण्यांचे दोघींच्याही भारी वैधव्य आले. बांगड्या फुटल्या. कशासाठी? काय कारण? काही नाही. काय तर म्हणे एक हत्ती बिथरला, पण म्हणून काय माणसांनी एवढं बिथरायचं? जाधवरावांच्या सिंदखेडराच्या परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशज शाखा जवळखेड, उमरद, रुसुंचे या असून सिंदखेड राजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशज शाखा भुईच म्हणजे सातारा, करवण, कनेरखेड, वडाळी व सारवडी येथे या होत. 23 फेब्रुवारी इसवी सन 1665 फाल्गुन वैद्य चतुर्थी शके 1586 संवत्सर क्रोधी 12 गुरुवार. शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रुजू केली. छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगो देशाची अशी 2 गलबते नांगरून पडलेली दिसली. ही गलबते आपल्या ताब्यात यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी मुद्दामपणे निरोप पाठवून गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहोचता त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची दुर्मी उतरवायची ठरवले. महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रजांनी शेरखानास वाटू लागली. शेरखानांनी इंग्रजांची समजूत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत 122 पाऊंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत 21 आणि 22 फेब्रुवारी 1665. स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंह चालून येत आहे असे समजतात छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 फेब्रुवारी 1665 रोजी कारवार सोडले आणि भीवगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी जी गोव्यात आहे ती ओलांडून रवाना झाले. 23 फेब्रुवारी इसवी सन 1681 फाल्गुन शुद्ध चतुर्दशी शके 1602 दुर्मती संवत्सर वार शनिवार. सरकारी खजिन्यातून मदतीचे औरंगजेबाचे आदेश. मराठ्यांनी केलेल्या लुटीमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण होते. जवळजवळ महिना होत आला होता तरी नागरिक भयभीत होते.
अशातच बुऱ्हाणपूरच्या प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला मौलवी, विद्वान मंडळींनी बादशहाकडे अर्ज केला की असाच काफरांचा जोर राहिला तर आमची वाताहत होईल. अब्रू व संपत्ती नष्ट झाली आहे. या अर्जाने औरंगजेब आपल्या नाका सरदारांवर अजूनच चिडला. त्याने खान जहानला कळवले की दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे. त्यानंतर औरंगजेबाने खान जहानची मनसब वाढवली होती, ती कमी करून टाकली. औरंगजेबाने ज्यांची लूट झाली आहे त्यांना सरकारकडून खैरात म्हणून 10,000 रुपयांची मदत करण्याचे फरमान सोडले. यावरून बुऱ्हाणपूरची काय अवस्था केली असेल महाराजांनी याची कल्पना येते. 23 फेब्रुवारी इसवी सन 1685 मराठ्यांनी बारदेशवर हल्ला चढवला. त्यामुळे चिडून चावून दोन्ही वकिलांना नजरकैदेत ठेवले. मराठ्यांचे वकील नाराज झाले व किल्ले रायगडला आलेल्या पोर्तुगीज वकील फ्रेंच आंतोनियो सावंजुसेफ यास त्याने या बाबतीत मध्यस्थी करणे किती गरजेचे आहे हे खडसावून सांगितले. 23 फेब्रुवारी इसवी सन 1719 हुसेन अलीची बादशहाशी भेट ठरवण्यात आली. मराठ्यांची फौज आणि हुसेन अली औरंगजेबाच्या तोतया नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजवण्यात आला होता, त्यावर एक अंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक औरंगजेबाच्या नातवाच्या पाया पडले. यावेळी बादशहा फर्खसियरचे दाबे दणाणले होते. हुसेन अली कोणता डाव खेळतो आहे याचा अंदाज काढण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण त्याला धड कोणतीही बातमी मिळत नव्हती. हुसेन अली दरबारात आला. बादशहाच्या कदमबोसीसाठी तो वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे वर करून उठवले आणि त्याला आलिंगन दिले. इतर बोलणी झाल्यावर बादशहाने मुईनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला. मराठ्यांचे सर्व लोक कैदेतून सोडल्यावर मुईनुद्दीनला तुमच्या हवाली करण्यात येईल असे हुसेन अलीने सांगितले. बादशहा आणि हुसेन अली यांची ही बैठक 3 तास चालली. मग हुसेन अली परत आला. हुसेन अलीची बादशहाशी भेट ठरवण्यात आली. 23 फेब्रुवारी इसवी सन 1739 चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला. चिमाजी अप्पा यांनी 1739 साली फिरंगणाच उच्चाटन केलं. 4 वर्षे सुरू असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला. 23 फेब्रुवारी इसवी सन 1876 संत गाडगेबाबा यांचा जन्म. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजेच मूर्तिराजपूर तालुक्यातील दापुरे येथे लहानाचे मोठे झाले. 23 फेब्रुवारी इसवी सन 1879 हुतात्मा हरी मक्काजी नाईक म्हणजे इतिहासातील एक दडलेलं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले. त्यापैकी एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांनी 1857च्या उठावानंतर इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटिश प्रशासनाला मदत करणाऱ्या धनदांडग्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जाती धर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार, नाभी आणि मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा. इसवी सन 1877च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरुवात केली व एक बंड उभे केले. या बंडाची दिशा क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याप्रमाणेच होती. ब्रिटिश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशांचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरी मक्काजी नाईक. त्यांच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्यांचे कर्तृत्व सत्मार्गी लावण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. क्रांतीवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्त्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते, परंतु ते देशसेवेसाठी करावयाचे होते. पण त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही. हे उद्दिष्ट समोर ठेवून फडकेंनी उभा केलेल्या बंडात तो सहभागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते 23 फेब्रुवारी 1779 शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटिश प्रशासनासाठी काम करणाऱ्या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचन चिठ्ठी खतावण्या जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी
भीमगाव, पानमळा असे करीत जेजुरीजवळील वाझे गावामध्ये 5 मार्च 1879 रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा घातला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकारकडून हरीला पकडून देणाऱ्यास अथवा त्याची माहिती कळवणाऱ्यास 1000 रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.